सूत्र 154. हातुमिच्छति संसार रागी दुःख जिहासया वीतरागिः निर्दुःखस्तस्मिन्नपि न खिद्यति. आसक्त पुरुष दुःखापासून बचाव करण्यासाठी संसाराचा त्याग करू इच्छितो, परंतु वीतरागी दुःखमुक्त होऊन संसारात राहून सुद्धा खेद करत नाही. नाथ सांगतात, संसार नव्हे तर संसारामागील आणि संसारामधील आसक्ती हे दुःखाचं मूळ कारण आहे, असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी वारंवार सांगत आहेत. आसक्तीपासून मुक्ती हाच मोक्ष असं म्हणताना ते आसक्तीचं नकारात्मक महत्त्वही संकेतानं सांगत आहेत. आसक्ती एकटी कधीच येत नाही. विकार आणि अहंकार हे तिचे माणसासाठी घातक सेवक जय विजयसारखे सतत तिच्या बरोबर राहून तिचं रक्षण करत असतात. आसक्तीचा नाश होणार नाही याची काळजी घेत असतात. त्यांचा हा कुटिल मनसुबा जाणणारे आसक्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी संसाराचाच त्याग करू पाहतात. मात्र या जाणीवपूर्वक त्यागातही मी त्याग करत आहे हा अहंभाव अंशात्मक का होईना शेष राहतो. इच्छा वासना यांचा मुद्दाम त्याग करणं म्हणजे वृक्षाला पोखरणारी विषवेल वरवर खोडून टाकण्यासारखं आहे. अनुकूल वातावरण परिस्थिती निर्माण होताच इच्छा वासनांची विषवेल पुन्हा जीव धरणारच. त्यातून दुःखच पदरी पडणार. जबरदस्तीचा संन्यास काय कामाचा? कारण संसाराचा त्याग करूनही त्यातील आसक्ती शिल्लक असेल तर तो संन्यास पोशाखी ठरेल. तेव्हा फक्त शरीराची आणि शरीरानं निवृत्त होऊन खरं तर दूर जाऊन काही साधणार नाही. त्यासाठी मनाची निवृत्ती महत्त्वाची. आसक्तीतून मनानं आणि मनापासून निवृत्त व्हायला हवं. मग भले लौकिक अर्थानं संसारात राहून सर्व व्यवहार चोख पार पाडाल, परंतु त्यात आणि त्यातील आसक्ती उरलेली नसेल. संन्यस्त वृत्तीनं संसार करणं हीच खरी मुक्ती. असा वीतरागी माणूस संसारात राहूनही अहंकार विकारजनित चिंता ईर्षा खेद यापासून तसंच भ्रामक सुखांपासूनही मुक्त असतो. तो आत्म्यासारखा सर्वांमध्ये असूनही कशातच नसतो. सर्वांपासून वेगळा साक्षी असतो. द्वंद्वातीत असतो. यश अपयश, आशा निराशा, स्वीकार अवहेर, आसक्ती विरक्ती, हवं नको अशा कुठल्याच द्वंद्वात तो अडकत नाही. त्याचं मन सदैव आणि सर्वच परिस्थितींमध्ये शांत स्थिर असतं. त्याला मोक्षाचीही इच्छा उरत नाही. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अहंकारपूर्वक स्वीकार किंवा त्याग न करता तो सहज स्वाभाविकपणे जगत जातो. तो खरा जीवनमुक्त ठरतो. संसारातील अहंकार आणि विकारजनित सुखदुःखात तो अडकत नाही. कारण मुळात त्याचे विकार आणि अहंकारच गळून पडलेले असतात. म्हणून तो संसारात राहूनही कधीही दुःखी होत नाही. सदैव आनंदी असतो. ह्या आनंदाला प्राप्त होणं महत्त्वाचं. त्यासाठी संसारापासून नव्हे तर संसारातील आसक्तीपासून मुक्त होणं, सहज मुक्त होणं आवश्यक आहे. तीच खरी संसारमुक्ती. त्यासाठी त्यागी व्हायला नको, वीतरागी असायला हवं हे लक्षात घ्यावं.